So hello everyone. First of all, welcome to my channel Winners Education. No रट्टा only smart study. So मित्रांनो, आपण काल इयत्ता तिसरीचा नमुना प्रश्नपत्रिका पेपर 1 भाषा मराठी व गणित यामधील मराठीचा भाग आपण सॉल्व करून घेतलेला आहे. विभाग 1 ज्याच्यामध्ये 25 प्रश्न होते ते आपण पूर्णपणे सॉल्व केलेले आहेत आणि आज आपण काय करणार आहोत तर आज आपण या ठिकाणी गणिताच्या विभागाला सुरुवात करणार आहोत. तर कोणत्याही प्रकारे उशीर न करता आपण लगेचच चालू करूया. प्रश्न क्रमांक 26. 150 प्लस 850. सो 150 प्लस 850 यामध्ये आपण ओरलीही सोडू शकतो आणि आपण काय करू शकतो प्लसही करू शकतो. 150 प्लस 150 म्हणजे किती असतात 150. 150 प्लस किती करायचे आहेत 850. 850 850 मीन्स 850. सो किती येईल आन्सर बघा 0 0 0. 5 आणि 5 किती होतील 10. एक कॅरी ऑन म्हणजेच हातचा आला आणि 2 आणि 8 किती होत आहेत 10. तर किती होत आहेत मित्रांनो या ठिकाणी हे होत आहेत 1000. आपलं उत्तर किती आलेलं आहे मित्रांनो उत्तर आलेलं आहे 1000. सो 1000 उत्तर कुठे दिसत आहे बघा बरं तुम्हाला. 1 सहस्र म्हणजे 1000 बरोबर आहे. 100 दशक म्हणजे सुद्धा काय होतात मित्रांनो दशक म्हटलं की 1 0 द्यायचा 2 0 ऑलरेडी आणि 1 0 म्हणजेच किती होतील 1000 होतील. आणि 10 शतक शतकाचे 2 0 टाकले तर या ठिकाणी बरोबर 1000 मिळत आहेत. म्हणजेच या ठिकाणी सर्व पर्याय बरोबर असा आपल्याला या ठिकाणी काय मिळतोय पर्याय मिळतोय आणि जो आहे 4 नंबरचा आपल्याला या ठिकाणी सर्कल करायचा आहे. बघूया 27 नंबरचा क्वेश्चन. एका पेटीमध्ये 5 डझन आंबे होते. किती डझन 5. तर 4 मुलांना प्रत्येकी किती आंबे मिळतील मित्रांनो. 1 डझन म्हणजे किती असतात 1 डझन म्हणजे असतात 12. तर 5 डझन म्हणजे किती होतील मित्रांनो आपल्याला 12 गुणिले 5 करावे लागेल. तर आपण डायरेक्ट 12चा पाडा 5 पर्यंत म्हटलं तरी चालेल किंवा 5 गुणिले 12 तर उत्तर आपलं येईल बघा मित्रांनो 60 उत्तर येईल. तर एका डझनमध्ये 12 आंबे आणि 5 डझन आंबे म्हणजेच किती होतील मित्रांनो 60 आंबे या ठिकाणी होतील. तर 4 मुलांना किती आंबे मिळतील. आता बघा आपल्याकडे सगळे टोटल आंबे किती झालेले आहेत 60 आंबे आणि आपल्याला काय करायचे आहेत 4 मुलांना हे या ठिकाणी द्यायचे आहेत. तर काय करावं लागेल मुलांनो 4 भागिले आपल्याला 60 करावं लागेल मित्रांनो. मग बघा 4 एके 4 खाली किती राहिले मित्रांनो 2 राहिले आणि वरून आला 0. तर काय झालं मित्रांनो 20. 4 पंचे 20. तर या ठिकाणी आपण 20 मधून 20 जात आहे 0 बाकी राहते आणि आपलं उत्तर किती आलेलं आहे मित्रांनो या ठिकाणी आपल्याला एका मुलाला किती आंबे मिळत आहेत 15 आंबे या ठिकाणी मिळत आहेत. म्हणजेच 2 नंबरचा ऑप्शन आपला 3 नंबरचा ऑप्शन आपला करेक्ट ऑप्शन आहे. ओके आणि हे आपलं 4 नंबरचं होतं. सो बघा आता 28 नंबरचा क्वेश्चन. स्टार 6 स्टार या संख्येमध्ये स्टारच्या स्थानिक चांदणीच्या ठिकाणी आपल्याला दोन्ही अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक 495 आहे. तर स्टारच्या जागी कोणता समान अंक येईल. बघा आता दोन्ही अंकाच्या स्थानिक किमतीतील म्हणजेच प्लेस व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी काढायची आहे. स्थानिक किंमत बघितली मित्रांनो तर इथे आहे एकक दशक आणि शतक. एकक आणि शतक स्थानला काय आहे मित्रांनो एकक आणि शतक स्थानला समान अंक. तर बघा मित्रांनो मग या ठिकाणी आता समान अंक आहे हे एक आपण काय करायचं आहे लक्षात घ्यायचं आहे काय समान अंक. तर मग कोणता अंक समान. आता आपल्याला 495 फरक आहे म्हटल्यानंतर आपल्याला काय करावी लागेल 400च्या पुढची संख्या घ्यावी लागेल. इथे आहे 5 आणि 6 400च्या पुढच्या संख्या जर प्लेस व्हॅल्यू आपण 4 हा अंक घेतला तर 495 होऊ शकत नाही कारण की किती आहे त्याच्यातून 4 मधून 4 वजा केल्यानंतर युनिट प्लेसला आपल्याला काय मिळत नाहीये 5 हा अंक मिळत नाहीये. तर युनिट प्लेसला 5 राहण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल 5 हा अंक घ्यावा लागेल. मग 5 6 5 असं असेल तर बघा 500तून 500 हे 100 प्लेसला जर 5 असेल तर त्याची किंमत 500 होईल आणि युनिट प्लेसला किती आहे 5 आहे. म्हणजे 500तून 5 आपण जर वजा केले तर बरोबर आपल्याला आन्सर मिळते 495 म्हणजे आपलं ॲक्युरेट आन्सर आहे 4 नंबर. ओके सो या ठिकाणी आपल्याला 4 नंबर 5 या आन्सरला काय करायचं आहे क्लिक करायचं आहे. बघूया पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या विषम संख्येतील अंकांची बेरीज 15 आहे. कोणत्या विषम संख्येतील. आता विषम संख्या आहे म्हटल्यानंतर आपण जर सम संख्या असेल तर ती लगेच कट करून टाकायची आहे. तो आपला ऑप्शन बिलकुल नसणार आहे. कोणत्या विषम संख्येतील अंकांची बेरीज. बघा बरं कोणत्या विषम संख्येतील अंकांची बेरीज 15 आहे. 7 आणि 8 किती होत आहेत 15 होत आहेत.
आणि 2 जास्त होतील, म्हणजे हा सुद्धा ऑप्शन आपल्या या ठिकाणी कट झाला. 5 आणि 3 8 होत आहेत, 8 आणि 7 15 होत आहेत, आणि 9 आणि 7 7 आणि 7 14 16 होत आहेत. हे म्हणजेच आपला ऑप्शन क्रमांक 3 हा या ठिकाणी आपला ॲक्युरेट क्रमांक इज द करेक्ट ऑप्शन. 3 नंबर इज द करेक्ट ऑप्शन. ओके. नाव चला नेक्स्ट प्रश्नाकडे लगेच जाऊया. 30 नंबरचा प्रश्न काय आहे बघूया. खालीलपैकी कोणत्या पर्यायातील संख्या उतरत्या क्रमाने लिहिलेल्या आहेत. उतरता क्रम म्हणजे काय रे. तर उतरता क्रम म्हणजे काय मुलांनो, तर सर्वात अगोदर मोठी संख्या असते, नंतर त्यानंतर छोटी, त्याच्यानंतर सर्वात छोटी. तर बघूया इथे 323 333 आणि 332 मध्येच 200 100 प्लेसला आलेले आहेत, आणि इकडे 300 म्हणजे हे रॉंग आहे. 509 नंतर 590 हे पण रॉंग आहे. नंतर बघा या ठिकाणी 440 404 आणि 444 हे देखील रॉंग, कारण की 404 आणि इकडे मात्र काय आलेले आहे 444. सो आपलं ऑप्शन काय असणार आहे राहिलेलं आपलं 756 657 अँड 567. 4 नंबर इज द करेक्ट ऑप्शन. नाव बघूया लगेच नेक्स्ट क्वेश्चन. बघा या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे 31वा. RS2 RS5 म्हणजेच ₹2 ₹5 10च्या समान नोटा घेतल्यास 510 रुपयामध्ये प्रत्येक प्रकारच्या किती नोटा येतील. आता या ठिकाणी आपल्याला प्रत्येकाच्या समान नोटा घ्यायच्या आहेत. मग अशा वेळेस काय करायचं आहे मित्रांनो, सगळ्यात मोठा नंबर आपल्याला अगोदर घेऊन बघायचा आहे. सगळ्यात मोठा नंबर काय आहे, कोणती नोट आहे मोठी, 10ची नोट, आणि त्या ठिकाणी आपल्याला समान नोटा घ्यायच्यात म्हटल्यानंतर 10च्या आपण जवळपास किती नोटा घेऊ शकतो 510 रुपयांमध्ये. मग त्यामध्ये आपल्याला 5च्या पण नोटा तेवढ्याच आणि 2च्या पण तेवढ्याच नोटा आपल्याला यायला पाहिजेत. तर 10च्या किती नोटा घेतल्या तर 500च्या जवळपास संख्या तयार होईल 400 पर्यंत. तर बघा आता आपला पहिला क्रमांक आहे 30. आपण ऑप्शन चेक करून बघूया. 10च्या 30 नोटा घेतल्या तर किती होईल 10 × 30 म्हणजेच 300 रुपये. ओके. त्यानंतर 5च्या देखील 30 घेतल्या तर 5 × 15 म्हणजेच 150 रुपये आपल्याला या ठिकाणी मिळत आहेत. आणि 2च्या किती नोटा 30, 2च्या 30 म्हणजेच किती होत आहेत 60 होत आहेत मित्रांनो, बरोबर. तर बघा बरं सर्वांची प्लस केली तर किती होईल 0 6 आणि 5 11 आणि 1 हातचा आला, म्हणजेच या ठिकाणी 510 रुपये आपले या ठिकाणी बरोबर होत आहेत मित्रांनो. म्हणजे आपल्याला या ठिकाणी किती घ्यावे लागतील तर आपल्याला या ठिकाणी घ्यावे लागतील 30 नोटा. या ठिकाणी आपल्याला घ्यावे लागतील 30 नोटा, जेणेकरून आपलं काय होणार आहे मित्रांनो या ठिकाणी बरोबर समान नोटा येणार आहेत. बघा नंतर लगेच नेक्स्ट प्रश्न घेऊया. 9 + 50 + 700 या विस्तारित मांडणीने तयार होणारी संख्या कोणती. बघा आता विस्तारित मांडणी म्हटलं की लगेच आपण काय करायचं आहे शतक एकक दशक शतक याकडे जायचं आहे. आता शतक स्थानला कोणता दिसतोय रे मित्रांनो, शतक म्हणजे 3 अंकी संख्या कोणती आहे 700 म्हणजे 700. तर घेऊया 7 अगोदर. नंतर बघा दशक स्थानला काय आहे 5 आणि 0 हे दशक स्थानला आहे, म्हणजे दशक स्थानचा आहे 5 आणि एकक स्थानला येत आहे मित्रांनो 9. या ठिकाणी मराठीमध्ये आपला अंक कोणता तयार होत आहे 759. 759 69 नव्हे, नाहीतर तुम्ही लगेच 1 नंबरला या ठिकाणी सर्कल करून टाकता. बट उत्तर आहे आपलं 759 जे आहे 3rd नंबरला. ओके. सो बघूया नेक्स्ट प्रश्न लगेच. खालील 3ही विधानांसंबंधी येणारी योग्य आकृती कोणती. बघा मित्रांनो आता 4 कोण असतात 3ही विधानांसंबंधी आपल्याला, म्हणजे 3ही विधाने आपल्याला या ठिकाणी रेडी करावी लागणार आहेत. 4 कोण असतात. ओके. नंतर सर्व बाजू समान लांबीच्या असतात. बघा मित्रांनो आपल्याला 4 कोण कशाला असतात, आयताला पण असतात, चौकोनाला पण असतात. ओके. आणि चौरसाला देखील असतात. बट सर्व बाजू समान लांबीच्या असतात. हे मात्र कशाच्या बाबतीत योग्य असतं, हे मात्र कशाच्या बाबतीत तर या ठिकाणी आपल्याला हे चौरसाच्या बाबतीत योग्य दिसतं. आणि 4 शिरोबिंदू असतात, म्हणजेच या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे परफेक्ट उत्तर असणार आहे चौरस, जे आहे 2 नंबरचा ऑप्शन. बघूयानंतर लगेच दुसरा प्रश्न. खालीलपैकी योग्य विधान कोणते. प्रश्न क्रमांक 34. योग्य विधान कोणते. लिटर हे धारकता मोजण्याचे एकक आहे. एकदम बरोबर. पुस्तकाचे पृष्ठभाग ब आहे. आयताला 8 शिरोबिंदू असतात. 8 शिरोबिंदू असतात का मित्रांनो, बिलकुल नाही. किती शिरोबिंदू असतात 4. बघा या ठिकाणीच आपल्याला आयत आहे 1 2 3 आणि 4, या ठिकाणी 4 शिरोबिंदू दिसत आहेत, म्हणजे हे रॉंग आहे, चुकीचं आहे. पुस्तकाचे पृष्ठभाग सपाट असतात, हे विधान देखील बरोबर आहे. वर्तुळाचे कोपरे वक्राकार असतात. बघा आता वर्तुळ कसं असतं मित्रांनो, एकदम सर्कल असतं, त्याला कोणत्याही प्रकारचा कोपरा नसतो, म्हणून हे देखील विधान कसं ठरेल चुकीचं ठरेल. म्हणजेच या ठिकाणी अ आणि क ही 2 विधाने या ठिकाणी काय होत आहेत मित्रांनो बरोबर ठरत आहेत. ओके. सो ऑप्शन इज द फर्स्ट नंबर. ओके. नाउ फर्स्ट नंबर इज द करेक्ट ऑप्शन अ आणि क. बघूया पुढचा प्रश्न. 2 अंकी सर्वात लहान समसंख्येनंतर क्रमाने येणारी 5वी समसंख्या कोणती. या ठिकाणी कोणत्याही प्रकारे तुम्ही जंबल करायचं नाहीये. 2 अंकी सर्वात लहान समसंख्या कोणती आहे मित्रांनो. बघा आपण या ठिकाणी पाहूया. 2 अंकी सर्वात लहान समसंख्या आहे 10 आणि त्यानंतर क्रमाने येणारी 5वी समसंख्या. बघा आता पहिली समसंख्या कोणती येईल मग 10 नंतर 12, त्यानंतर दुसरी येईल 14,
त्यानंतर तिसरी येईल 16 आणि चौथी येईल 18 आणि पाचवी कोणती येईल मित्रांनो? पाचवी समसंख्या कोणती येईल या ठिकाणी? 20. 1 2 3 4 पाचवी समसंख्या आपली आहे मित्रांनो 20. कोणती आहे? 20. सो ऑप्शन इज द सेकंड नंबर ऑप्शन इज द करेक्ट ऑप्शन. बघा आता 36 नंबरचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणत्या गटाच्या संख्या दरम्यान 3 मूळ संख्या आहेत? आता कोणत्या गटाच्या संख्या दरम्यान 3 मूळ संख्या? ओके, बघूया पुढचा प्रश्न. खालील वस्तूच्या आकारासंबंधी गटात न बसणारी वस्तू कोणती आहे? बघा आता गटात न बसणारी वस्तू कोणती दिसते आपल्याला? तर या ठिकाणी आपल्याला हे इष्टिकाचिती दिसते, हे इष्टिकाची दिसते आणि हे इष्टिकाचिती दिसते. बट हे काय आहे? चौरस आकृती आहे. 3 नंबरचा ऑप्शन. सो करेक्ट आन्सर इज द ऑप्शन नंबर 3. बघा आता सोबतच्या आकृतीतील क ख ग घ या पृष्ठाच्या समोरील पृष्ठभाग कोणता? पृष्ठभाग बघा आता क ख अगोदर आपल्याला शोधावा लागेल. क ख ग आणि घ हा पृष्ठभाग आहे. याच्या समोरचा कोणता येईल मित्रांनो? तर याच्या समोरचा येईल बघा या ठिकाणी आहे य र ल किंवा य र ल व. हां बघा हा य र ल व कुठे आहे? हा 4 नंबरला आहे. सो 4 नंबर इज द करेक्ट ऑप्शन. बघा आता पुढचा प्रश्न घेऊया. 39. घड्याळात सकाळचे 6:45 वाजले आहेत, तर घड्याळातील मिनिट काटा व तास काटा यांच्यामध्ये कोणता कोण तयार होईल? घड्याळात सकाळचे 6:45 वाजलेले आहेत. आता या ठिकाणी पूर्ण घड्याळ न काढता आपण काय करायचं आहे मित्रांनो? फक्त काटे काढायचे आहेत. आता 6:45 म्हणजे कुठं पावणे म्हटलं की आपला काय असतो? तास काटा हा मित्रांनो कशावरती असतो? 9 वरती असतो, हो की नाही? आणि मिनिट काटा 9 वरती आणि तास काटा कुठं असतो मित्रांनो? या ठिकाणी आता हा तास काटा किती वाजलेले आहेत याच्यानंतर बघावं लागेल. 7 कुठे असतो? तर 6 इथे असतो आणि 7 कुठे असणार? त्याच्या शेजारी म्हणजे इथे. तर कोणत्या प्रकारचा कोन आहे मित्रांनो? हा आहे लघु कोन, लहान कोन, कारण की 90 डिग्रीपेक्षा आपल्याला या ठिकाणी लहान कोन मिळत आहे. सो हा झाला आपला लघु कोन. ओके, तर हा आहे लघु कोन. बघा खालीलपैकी कोणती आकृती सममित आहे? सममित म्हणजे काय मित्रांनो? ज्याचे आपण काय करू शकतो? समान भाग तयार करू शकतो. सो बघा आता या ठिकाणी 3 नंबरची आकृती आपल्याला समान दिसते आहे, कारण की याच्यातून जर आपण अशी रेष काढली तर आपल्याला या ठिकाणी 2 समान भाग मिळत आहेत. पुढचा प्रश्न बघूया लगेच. जॉनने दुकानातून 32 रुपये किलोग्रॅम प्रति दराने 2.5 किलोग्रॅम साखर आणली. त्याने दुकानदारास 100 रुपयाची नोट दिल्यावर दुकानदार त्याला किती रुपये परत करेल? बघा आता काय केले आहे? 32 किलोग्राम प्रति दराने 2.5 किलो साखर आणली. आता बघा 1 किलोचे किती आहेत? 32 रुपये. ओके, असो 2 किलोचे किती होईल मित्रांनो? 32 आणि 32 किती होतात मित्रांनो? अगोदर आपण पूर्ण रकमेचे 2.5 किलोमध्ये 2 किलो पूर्णचे काढून घेऊया. तर 32 आणि 32 किती होतील बघा बरं? 32 प्लस 32 किती होतात मित्रांनो? 4 आणि हे 6. सो किती झाले मित्रांनो? हे 64 झाले. ओके, आणि 32च्या निम्मे किती होतात मित्रांनो? 32च्या अर्धे केले तर 16 होतात. मग आपण काय करूया? 64 अधिक 16 करूया. सो किती होतात बघा बरं? 4 आणि 6 किती होतात? 10. 1 हातचा आला, 6 1 7 होतील आणि हे 1 8 म्हणजे 80 होतील मित्रांनो. किती होत आहेत? 80. बघा बरं कुठं दिसतोय आपल्याला 80 हा पर्याय? तर बघा 80 3 नंबरला आहे. पण मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे? 80 रुपयांची साखर झालेली आहे, हो की नाही? आणि त्याने दुकानदाराला 100 रुपये दिलेले आहेत. तर दुकानदार किती रुपये परत देईल ते काढायचे. त्यामुळे घाई गडबडीत लगेच 80 या नंबरला आपण टिक करायचं नाही. आपल्याला काय करायचं आहे? रिटर्न येणारे पैसे आपल्याला दुकानदार परत किती देणार आहे? 100 मधून 80 गेल्यानंतर किती राहतात मित्रांनो? 100 वजा 80. शून्यातून शून्य गेले 0. 10 शून्यातून 8 जात नाही, हा इकडे 1 गेला. 10 झाली या ठिकाणी. 10तून 8 गेले, राहिले 2. म्हणजेच आपला ऑप्शन आहे बघा मित्रांनो 20 रुपये. किती उत्तर राहिले आपलं? 20. दुकानदार त्याला 20 रुपये रिटर्न करेल. बघा आता 2 अंकी सर्वात लहान विषम संख्या व 3 अंकी सर्वात मोठी संख्या यामध्ये फरक किती? सांगा बरं मित्रांनो. 2 अंकी सर्वात लहान विषम संख्या कोणती आहे? 2 अंकी कुठून चालू होतात? 10 पासून. आणि सगळ्यात लहान पहिलीच आहे विषम संख्या 11. आणि 3 अंकी सर्वात मोठी संख्या, 3 अंकी सर्वात मोठी संख्या कोणती आहे मित्रांनो? 3 अंकी सर्वात मोठी संख्या आहे 999. तिथून पुढे 4 अंकी संख्या चालू होतात. तर मग यातला फरक काढण्यासाठी आपल्याला
999 वजा 11 असं करावे लागेल. मोठ्या संख्येतून लहान संख्या आपल्याला या ठिकाणी वजा करावी लागेल. 9तून 1 गेले 8, 9तून 1 गेले 8 आणि हे राहिले आपले 9. सो आन्सर इज द 988. मग कुठं आहे 988 बघा बरं मित्रांनो. सेकंड नंबर इज द करेक्ट ऑप्शन. ओके. आता बघूया 43 नंबरचा क्वेश्चन. तर बघा मित्रांनो, 5 दशक प्लस 6 शतक प्लस 55 एकक बरोबर किती. आता या ठिकाणी काय करायचं आहे मित्रांनो, मगाशी मी सांगितलेली ट्रिक त्या पद्धतीने शतकचा अगोदर घ्यायचं आहे. 6 शतक म्हणजे किती होतील मित्रांनो 600. 5 दशक म्हणजे किती होतील मित्रांनो 50. ज्या त्या ठिकाणी जे ते अंक आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे लिहायचे आहेत. ओके. आणि एकक स्थानला काय आहे मित्रांनो 55 एकक म्हटलंय. सो 55 एकक म्हटल्यावर हा 5 काय होणार आहे दशक स्थानला येणार आहे. आणि या सर्वांची आपल्याला करायचे आहे प्लस. सो 5 आणि 5 10, 1 आला 7. ओके. सो 705 इज द करेक्ट आन्सर. कुठे आहे 705 ऑप्शन थर्ड नंबरला. सो 705 थर्ड नंबरचा ऑप्शन या ठिकाणी सर्कल करायचा आहे. 44 नंबरचा क्वेश्चन आहे मित्रांनो, 2 शतक गुणिले 3 एकक. 2 शतक म्हणजे किती मित्रांनो 2 शतक म्हणजे 200 अँड 3 एकक म्हणजे 3. सो यांचा आपल्याला गुणाकार करायचा आहे. 300 300 3 दुणे 6. सो 600 इज द आन्सर. किती आलेलं आहे आपलं 600 आन्सर आलेलं आहे. 600 आन्सर कुठे दिसते रे मित्रांनो बघा बरं. बघा 6 शतक म्हणजे 600 आणि 60 दशक. दशकाचा 1 0 दिल्यानंतर या ठिकाणी 600 होतील. म्हणजेच अ आणि ड हे दोन्ही ऑप्शन बरोबर आहेत. तर कुठे आहेत अ आणि ड 4 नंबरला आहेत मित्रांनो. बघा 4 नंबरचं ऑप्शन आपल्याला दिसते का या ठिकाणी. ओके. बघूया पुढचा प्रश्न. खालीलपैकी खुली आकृती कोणती आहे. आता खुली आकृती नीट बघा झूम करून मित्रांनो. या ठिकाणी खुली आकृती शोधायची आहे आपल्याला. तर ही बंदिस्त आहे. फर्स्ट नंबरमध्ये मित्रांनो ही बंदिस्त आहे आणि 4 नंबरची सुद्धा बंदिस्त आहे. तर मग मित्रांनो कोणता ऑप्शन करेक्ट आहे आपला खुली आकृती आहे 3 नंबरची. बघा या ठिकाणी आपल्याला ओपन या ठिकाणी दिसत आहे. तर मित्रांनो इथपर्यंतचे 45 प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहिले. पुढचे प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.